सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अक्कलकोट होडगी MIDC परिसरातील रस्ते व मूलभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून 56 कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे। विशेषतः सोलापूरच्या उद्योजकाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं आहे। अक्कलकोट MIDC येथे जवळपास 35 रस्ते व होडगी रोड 9 रस्ते होणार असल्याची माहिती आमदार देवेंद्र कोटे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सोलापूरसाठी गिफ्टच दिलेला आहे। उद्योजकांना एक नवसंजीवनी देणारा निर्णय आहे। काय नक्की हा निर्णय आहे, काय सांगा? वचनपूर्ती करणारा ऐतिहासिक असा निर्णय आहे। उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत असताना जवळपास 1000हून अधिक उद्योजक, त्याचबरोबर 35 ते 40 हजार कर्मचाऱ्यांना मागच्या 25 ते 30 वर्षापासून ज्या वेदना त्या MIDC मध्ये होत्या त्या दूर करण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे। जवळपास 56 कोटी रुपयाचे रस्ते एकाच वेळेस या दोन्ही वसाहतीमध्ये होणार आहेत आणि 75-25 म्हणजे 75% राज्य सरकार आणि 25% उद्योजकांकडनं घेण्याचा निर्णय बंधनकारक असताना विशेष बाब म्हणून सोलापूरसाठी हा स्वतंत्र GR काढण्यात आलेला आहे आणि हा महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक GR या ठिकाणी आज झालेला आहे। यातनं हे सरकार उद्योजकांच्या आणि कामगारांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहत आहे, यातनंच हे स्पष्ट झालेलं आहे। मी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा आभार मानतो की त्यांनी सुद्धा 3 वेळा या योजनेसाठी सातत्याने CS साहेबांकडे येऊन पाठपुरावा केलेला आहे आणि आज खऱ्या अर्थाने अक्कलकोट रोड MIDC आणि होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही ठिकाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध एकाच वेळी होत आहेत। एकीकडे सोलापुरात IT पार्क येत असताना सध्या अस्तित्वात असलेल्या या दोन्ही वसाहती सुजलाम सुफलाम करण्याचं काम या सरकारच्या वतीने झाल्याबद्दल मी सरकारचं मनापासून धन्यवाद। दादा, या निधीचा नेमका कशा पद्धतीने उपयोग होणार आहे MIDC? आता जवळपास अक्कलकोट रोड MIDC मध्ये 35 रस्ते आणि होडगी रोड मध्ये 9 रस्ते, म्हणजे याची लांबी जवळपास 25 ते 30 किलोमीटर आहे। म्हणजे हे सगळे मोठे रस्ते आहेत, 9 मीटर, 12 मीटर, 18 मीटर रुंदीचे रस्ते आहेत आणि हे मोठ्या किलोमीटर्स मध्ये असल्यामुळं महापालिका हे कधी या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात बजेट एका वेळेस देऊ शकत नव्हती आणि महाराष्ट्रात फक्त 2च MIDC आहेत की जे महापालिकेच्या हद्दीत आहेत, एक म्हणजे सोलापूर आणि दुसरी म्हणजे सांगली। तर उद्योग विभागाला यासाठी निधी देण्याची एक अडचण होती आणि त्यातही विशेष बाब म्हणून ते दिलेलं आहे। एक महापालिका क्षेत्रामध्ये MIDC जाऊन निधी देणं हे पहिलं घटनाक्रम आहे आणि 25% म्हणजे जवळपास 14 कोटी रुपये उद्योजकांचे थेट या ठिकाणी वाचलेले आहेत। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।